नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे. आपण जी PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याचा आहे आज डे सेकंड. चला तर बघूया आजचे 10 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? ऑप्शन आहेत YB चव्हाण, मोरारजी देसाई, विठ्ठलभाई पटेल आणि वल्लभभाई पटेल. तर ऑप्शनमध्ये बघा, YB चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले CM आहेत. हा ऑप्शन इथे कट होतो. यांचं कार्य महाराष्ट्रात जास्त आहे, केंद्रामध्ये नाहीये. नंतर मोरारजी देसाई स्वातंत्र्यानंतरचं कार्य आहे. आता जेव्हाही आयोग प्रश्न विचारते त्यामध्ये बघा की आयोग काही हिंट देते का? इथे आहे, हे दोन ऑप्शन सेम आहे, तर लगेच तुका मारायचं नाही. त्याच्यामध्ये मोर करेक्ट ऑप्शन कोणते हे बघायचं आहे आपल्याला. तर वल्लभभाई पटेल यांचे म्हणजे सरदारांचे जे कार्य आहे हे आहे स्वातंत्र्यानंतरचे. त्यांनी खूप जास्त कार्य केले पण स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर. त्या अगोदर मग विठ्ठलभाई पटेल यांचेच कार्य आहे आणि हेच आहे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती. तर करेक्ट ऑप्शन आहे विठ्ठलभाई पटेल. 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना झालेली आहे. हा सर्वात मोठा पक्ष होता. त्यांनी 101 पैकी 42 जागा मिळवल्या होत्या. विरोधी पक्षाचे नेता कोण होते? तर मोतीलाल नेहरू. विठ्ठलभाई पटेल हे स्वराज्यस्थ होते. यांची निवड झाली होती 1925 मध्ये पहिले सभापती म्हणून. 1926 ला त्यांना 20 जागा मिळाल्या होत्या. आता बघूया प्रश्न क्रमांक 2. 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? ऑप्शन आहेत उदारमतवादी पक्ष, स्वराज्य पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम पक्ष. तर उदारमतवादी हा पक्ष काही प्रॉमिनंट नव्हता. प्रॉमिनंट हे 3 पक्ष आहेत, स्वराज्य, काँग्रेस आणि मुस्लिम लीग. तर मुस्लिम लीगला तर कुठे सर्वात जास्त म्हणजे जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत मुस्लिम लीग सर्वात मोठा पक्ष असू शकत नाही, म्हणून हा कट होतो. आता राहिले स्वराज्य आणि काँग्रेस पक्ष. तर या दोनपैकी करेक्ट आन्सर आहे स्वराज्य पक्ष. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे आणि 1922 मध्ये गया अधिवेशनामध्ये त्या स्थापनेला मान्यता मिळालेली आहे. याचे संस्थापक होते CR दास आणि मोतीलाल नेहरू. हे 2 संस्थापक आहेत. तर CR दास अध्यक्ष होते आणि मोतीलाल नेहरू हे सचिव. आता त्यावेळेसच्या 2 ज्या फेरवादी आणि नाफेरवादी आहेत ते बघा आपण. सरकारमध्ये जाऊन कायद्याची अडवणूक करायची होती या मताचे जे होते ते होते CR दास, मोतीलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. तर आपल्याला फक्त रचनात्मक कार्य करायचे, इंग्रजांना अडवण्याचं कार्य नाही करायचे, या विचाराचे होते सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 3 बघूया. भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? ऑप्शन आहे 1892चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. तर भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदाची निर्मिती कधी झाली आहे? 1858 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. जर मग 1858 ला या पदाची निर्मिती झाली तर तुम्हीच विचार करा की इंग्रज इतके चांगले होते का की 1892 मध्ये लगेच ते भारत मंत्र्याचा पगार स्वतःच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात करतील? बिलकुल नाही. हा ऑप्शन कटला. आता हे 3 ऑप्शन या 3 पैकी एक आन्सर असेल. तर याचा आन्सर आहे 1919चा कायदा. यानुसार त्यांनी इंग्लंडच्या तिजोरीतून पगार देण्याची सुरुवात केली होती. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून 1919च्या कायद्यानुसार. आता बघूया प्रश्न क्रमांक 4. मोडीमन समिती का नेमण्यात आली होती? समितीचा उद्देश सांगायचा आहे. ऑप्शन आहे 1919च्या कायद्याची चौकशी, नंतर 1909च्या कायद्याची चौकशी, द्विदल राज्य पद्धतीच्या चौकशीसाठी आणि चौथा ऑप्शन आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी. तर इथे बघा, इथे आयोगाने एक हिंट दिलेली आहे. 2 ऑप्शन सेम आहेत, 1919 किंवा 1909. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे 1919च्या कायद्याच्या चौकशीसाठी मोडीमन समिती नेमण्यात आली होती. मोडीमन समितीची स्थापना झाली 1924 मध्ये. ही झाली 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी आणि याचे मेंबर्स आहेत सर शिवस्वामी अय्यर, डॉक्टर RP परांजपे, सर तेज बहादूर सप्रे आणि मोहम्मद अली जिन्ना. आता बघूया प्रश्न क्रमांक 5. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते? ऑप्शन आहेत 1813, 1909, 1919 आणि 1935. हे 3 ऑप्शन सेम आहेत. तर याच्यामधूनच आन्सर असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, म्हणून हा ऑप्शन कट करून टाकणे. आता बघूया की कोण याचं आन्सर आहे 1909चा कायदा. यामध्ये त्यांनी काय केलं होतं की मुस्लिमांसाठी एक सेपरेट इलेक्टोरेट तयार केलं होतं. नंतर हा जो 1919चा ऍक्ट आहे याच्यामध्ये
भारतीय शीख आहेत, नंतर अँग्लो इंडियन लोक, नंतर इंडियन ख्रिश्चन जे आहेत आणि याशिवाय युरोपियन, या चौघांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता 1919ला. 1935 मध्ये त्यांनी डिप्रेस क्लास, नंतर वुमन आणि जो लेबर वर्ग आहे म्हणजे कामगार वर्ग, या तिघांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. तर हे लक्षात ठेवा. 1909ला कोणासाठी आहे? मुस्लिमांसाठी. आणि 1909च्या ऍक्टला आपण काय म्हणतो हे मला कमेंटमध्ये सांगा. इथे दिलेलेच आहे. 1909च्या ऍक्टला काय? मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतो आपण. यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आला होता आणि याला प्रथमतः मान्यता देण्यात आली होती. यामध्ये भारतीय सदस्य होते के जी गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. नंतर कार्यकारी मंडळामध्ये सच्चिदानंद सिन्हा हे पहिले भारतीय सदस्य होते. यावर प्रतिक्रिया गांधीजींनी काय दिली की मोर्ले मिंटो सुधारणा म्हणजे आपल्या नाशाचे कारण ठरलेले आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 6. यामध्ये खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? अचूक म्हणजे लिहून ठेवा, चूक आहे की बरोबर. अचूकचा अर्थ आहे बरोबर. तिथे जेव्हाही आपण प्रश्न वाचतो चूक आहे की बरोबर आहे त्याला गोल करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ऑप्शन वाचताना नंतर लक्षात राहते. पहिला ऑप्शन आहे 1857 परवाना कायदा, 1851 विधवा पुनर्विवाह कायदा, 1890 संमती वयाचा कायदा आणि 1858 भारताच्या उच्च न्यायालयासंबंधी कायदा. तर याचा करेक्ट आन्सर आहे 1857चा परवाना कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा आहे 1856चा. संमती वयाचा कायदा आहे 1892चा. आणि हा जो भारताच्या उच्च न्यायालयासंबंधी कायदा आहे हा आहे 1861चा. चा आहे विधवा पुनर्विवाह कायदा. हा कायदा झालाय लॉर्ड डलहौसी याच्या काळात. पाठिंबा दिला होता पंडित विद्यासागर यांनी. 1892 मध्ये झालाय संमती वयाचा कायदा. याला टिळकांनी विरोध केला होता. नंतर 1861 मध्ये झालाय उच्च न्यायालय कायदा. यामध्ये कोलकाता, मद्रास आणि बॉम्बे इथे हायकोर्टची स्थापना करण्यात आली होती. आणि ही स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती हे मला कमेंटमध्ये सांगा. आता बघूया प्रश्न क्रमांक 7. संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी फेटाळून लावला होता? तर इथे मेन पॉईंट बघा की गव्हर्नर जनरलला अमर्याद आणि अनिर्बंध अधिकार देण्यात आले होते. आता बघूया खाली ऑप्शन. 1858चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा आणि 1947चा कायदा. तर 1947च्या कायद्याचं लक्षात ठेवा की हा भारताच्या स्वातंत्र्य संबंधी आहे, त्यामुळं यामध्ये इतर काही तरतुदी जास्त आढळत नाही. पहिला ऑप्शन हा कटला. नंतर आहे 1858चा कायदा आणि 1919. तर 1858च्या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरल याला काही जास्त अधिकार देण्यात आलेले नव्हते. इथे गव्हर्नर जनरल नाही, इथे व्हाईसरॉय पाहिजे बघा, कारण या कायद्यानुसारच व्हाईसरॉय नेमण्यात आला होता पहिला. आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता हे मला सांगा कमेंटमध्ये. नंतर 1919चा कायदा, याचा करेक्ट आन्सर आहे बघा 1935चा कायदा. यामध्ये गव्हर्नर जनरलला अधिकार हे अनिर्बंध देण्यात आले होते. म्हणजे काय केलं होतं, 3 लिस्ट तयार करण्यात आल्या होत्या. प्रोव्हिन्शियल लिस्ट, नंतर कॉन्करंट आणि एक फेडरल लिस्ट होती. यामध्ये काही सब्जेक्ट देण्यात आले होते आणि याशिवाय जे उरलेले सर्व सब्जेक्ट आहे म्हणजे उर्वरित सगळे ज्यावर गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय कायदा करू शकेल असे अधिकार कोणाला देण्यात आले होते? व्हाईसरॉयला. त्यावर काहीच निर्बंध नव्हते आणि ते होतं 1935च्या कायद्यामध्ये. 1935चा कायदा यामध्ये रिझन काय होतं तर गव्हर्नर जनरलला उर्वरित अधिकार होते म्हणजे रेसिड्युअल पॉवर, सगळ्या राखीव आणि सोपीव खात्याचा अधिकार होता. याशिवाय संस्थानिकांना केंद्रात सहभागी होण्याची मुभाही देण्यात आली होती. आता बघूया प्रश्न क्रमांक 8. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? ऑप्शन आहे 1935चा कायदा, 1947चा कायदा, 1951चा कायदा आणि 1955चा कायदा. तर इथे जे सर्वप्रथम बघा अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे. इथे झालाय भारत स्वतंत्र. तर या कायद्यामध्ये स्वातंत्र्याखेरीज दुसरं काहीच देण्यात आलेलं नाही, म्हणून हा ऑप्शन कट. जेव्हा इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांना एवढं म्हणजे की भारताचं चांगलं व्हावं, यांनी सगळं चांगलं गुन्ह्या गोविंदांनी नांदावं असं काही इंटरेस्ट नव्हतं इंग्रजांना, त्यामुळे हा 1935चा कायदा कट होते. आता आहे 51 आणि 55चा कायदा. तर भारत स्वतंत्र झाल्याबरोबर जे मेजर प्रॉब्लेम आहे फाळणी वगैरे, नंतर दारिद्र्यता, दुष्काळ, हे सगळं सोडून अस्पृश्यताकडे जाईल का की नाही आम्हाला सगळं सोडायचं आणि अस्पृश्यता निवारण सर्वात आधी करायचे? तर असं पॉसिबल नाही, म्हणून हाही ऑप्शन करतो. करेक्ट आन्सर आहे 1955चा कायदा.
यामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली होती कलम 17 द्वारा. 17 हा मूलभूत हक्क आहे. नंतर अस्पृश्यता अपराध कायदा 1955 आहे. त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आला 1976 मध्ये. आता त्याला आपण नागरिक संरक्षण कायदा 1955 असे संबोधतो. आणि 1989 मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा हा लागू करण्यात आला होता. आता बघूया प्रश्न क्रमांक 9. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाया नव्हे अशी टीका कोणी केली होती? ऑप्शन आहेत लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू. तर इथे प्रश्न विचारताना आयोगाने प्रश्नामध्येच हिंट दिलेली बघा की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर स्वराज्य नव्हे, हे काही स्वराज्य नाही आणि त्याचा पाया नाही. तर स्वराज्य हा शब्द सर्वात जास्त कोणाशी संबंधित आहे ऑप्शनमध्ये बघा, तर ते आहे लोकमान्य टिळक. आणि हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 2 लोकमान्य टिळक. हे टीकाकार लोकमान्य टिळकच होते. त्यांनी 1919च्या कायद्याबाबत अपुरा, असमाधानकारक आणि निराशाजनक असा काँग्रेसने ठराव केला होता. तर याची दुसरी बाजू रॉबर्टसन यांनी मांडली. ते काय म्हणत की द्विदल शासन पद्धती ही संक्रमणातील यंत्रणा म्हणून चांगली होती. आता बघूया प्रश्न क्रमांक 10. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? इथे बरोबर आहेत की चूक आहे याला हायलाईट करून ठेवायचं सर्वात आधी. पहिला ऑप्शन आहे मोडीमन समिती आणि तिचा अहवाल, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिन्नाचे 14 मुद्दे. तर ऑप्शन बघा अ, ब आणि क, नंतर ब, क आणि ड, नंतर अ, ब आणि ड आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. तर इथे आपल्याला लक्षात येते की त्यांनी 3 ऑप्शन ठेवलेले आहेत आणि 1 कट केलेला आहे. आणि इकडे बघितल्यास आपल्याला तुम्ही बघा की तुम्हाला या ऑप्शनपैकी एखादा ऑप्शन कट करता येतो का? आणि कट करताना त्याचं व्यवस्थित रिझन माहिती पाहिजे की नेहरू रिपोर्ट जर मी कट करत आहे तर का करत आहे. इथला जर कोणताच ऑप्शन जर कट नसेल करता येत, सरळ वरील सर्वकडे जाणे आणि शक्यतो हाच पर्याय बरोबर असतो. आणि हे इथे वरील सर्व हाच ऑप्शन बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. तर आज आपण 10 प्रश्न बघितले, ते कसे सॉल्व्ह करायचे हेही बघितले. त्या संबंधित इतर माहिती आपण बघत आहोत. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करणे. धन्यवाद.